जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील साधक लक्षण निरूपण उजळणी रूपात पाहतोय. जागेपणी आपण जे अनुभवतो ते झोपेमध्ये निघून जातं. झोपेमध्ये जे अनुभवतो ते स्वप्नावस्थेत राहत नाही. स्वप्नावस्थेतलं पुन्हा जागेपणी निघून जातं. या गोष्टीचा दृष्टांत रूपानं वापर करून समर्थांनी निद्रा सांडून चैरा झाला तो स्वप्न भयापासून सुटला, माया सांडून तैसा गेला साधक स्वरूपी हे समजावून सांगितलं. या गोष्टीला आपण आणखी सूक्ष्मतेनं आज पाहूया. आपण ज्या 3 अवस्था उपभोगतो, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, या 3ही अवस्था आत्म्याच्या अधिष्ठानावरती भोगल्या जातात. आत्मा या 3ही अवस्थांमध्ये समान रूपानं नटलेला आहे. पण आपल्या बाबतीत भ्रम असा उत्पन्न होतो की ज्या अवस्थेमध्ये आपण आहे तीच सत्य आहे असं आपल्याला वाटायला लागतं. जागृतीमध्ये स्वप्न आणि सुषुप्ती मिथ्या आहे. सुषुप्तीमध्ये जागृती आणि स्वप्न मिथ्या आहे. तसंच स्वप्नामध्ये जागृती आणि सुषुप्ती या दोन्ही अवस्था मिथ्या आहेत. म्हणजे ही अवस्था खरी आहे अशी जाणीव देणारा कुणीतरी या अवस्थेमध्ये जागा आहे. जागृतावस्थेमध्ये कोण सांगतं की ही अवस्था सत्य आहे? तो जो सांगतो तोच स्वप्नावस्थेमध्येही आपल्याला सांगतो की ही अवस्था सत्य आहे. आपल्याला स्वप्न पडलं, आपण जंगलामधून चाललो आहोत, आपल्यावरती वाघानं हल्ला केला. दरदरून घाम आपल्याला फुटतो. हल्ला केल्यानंतर जे घाबरायला होतं ते अगदी सत्यत्वानं होतं. म्हणजे त्या स्थितीमधील सत्यता आपल्याला आतूनच कुणीतरी सांगत आहे. जागृतावस्था आल्यानंतर स्वप्न खोटं ठरलं हे तर उघडच आहे. पण आणखी एक स्वप्न सुरू होतं आणि ते म्हणजे जागृतावस्थेचं. इथेही आपल्याला कुणीतरी सांगतं की हे खरं आहे. जाग आल्यानंतर आपण खिडकीच्या बाहेर पाहतो. स्वप्नात काय पाहिलं त्याचा विचार करतो. स्वप्नातलं ते खोटं होतं म्हणून आपण निर्धास्त होतो आणि आपल्या अंथरुणात उठून बसतो. आपला अंथरुणात उठून बसणं आणि खिडकीच्या बाहेर पाहणं हे पण खरं आहे असंच आपल्याला आतून सांगितलं जातं. प्रत्यक्षतः तेही खरं असत नाही. कारण ते खरं असतं तर ते तसंच्या तसं टिकलं असतं. परमार्थशास्त्रामध्ये सत्य आणि असत्य या 2 गोष्टींचा भेद त्यातील शाश्वततेनुसार ठरतो. जी गोष्ट शाश्वत आहे तीच गोष्ट सत्य आहे आणि जी अशाश्वत आहे ती मिथ्याच आहे. कोणतीही अवस्था अशा पद्धतीनं अशाश्वत ठरते. जीवाला जडलेल्या जन्मानुजन्मांच्या सवयीमुळं जीव अशाश्वततेमध्ये गुंतून जातो. त्यामुळे त्या अशाश्वततेचाही अनुभव आत्म्यावर जरी येत असला तरी त्या आत्म्याकडं आपलं पूर्णपणे दुर्लक्ष होतं. असं पहा, 2 व्यक्ती गाडीतून चालले आहेत. एक आहे गाडी चालवणारा, ज्याला गाडीचं पूर्ण ज्ञान आहे. गाडी कशामुळे चालते आणि गाडीमुळे आपण पुढे चालत आहोत हे त्याला समजत आहे. आणि दुसरी व्यक्ती म्हणजे गाडीतील लहान मूल. त्या लहान मुलाला याची कल्पनाच नाही की आपण कुठे बसलो आहे, कशामुळे गाडी पुढे जात आहे. खिडकीच्या बाहेर दिसणाऱ्या दृश्यामध्ये ते रमून गेलेलं आहे. असंच आपल्या जीवाचं होतं. गाडी चालली आहे ती कशामुळे इकडे आपलं लक्षच नसतं. जो जाणणारा आहे तो साधक आहे. आत्म्याला जाणणारा नाही बरं का. आत्म्याला जाणणारा तो सिद्ध झाला. पण जो हे जाणून आहे की आत्म्याच्या सत्तेवरती हे घडत आहे आणि त्या अवस्थेमध्ये जो टिकण्याचा अभ्यास करतो, थोडक्यात म्हणजे गाडी चालवणारा जसं गाडीचं स्टेअरिंग धरून राहतो तसं साधक स्वतःच्या स्वरूपाला धरून राहतो. खरा चालवणारा तो नाहीच आहे. खरा चालवणारा आत्माच आहे. आत्म्याकडे लक्ष देऊन गाडी चालवणारा चालक हळूहळू आत्म्यामध्येच मिसळून जातो. असं साधकाच्या बाबतीत होतं. म्हणजे नेमकं काय तर दृश्याची जी अवस्था आहे त्या अवस्थेचा त्याग घडतो. ही दृश्याची अवस्था जागृती, स्वप्न, सुषुप्ती तिन्हीमध्ये दाटून आहे. म्हणजेच जागृती, स्वप्न, सुषुप्ती याचं जे स्वप्न पडलेलं आहे, लक्ष देऊन ऐका बरं का, या 3ही अवस्था स्वप्नातीलच आहेत. या स्वप्नाचा भंग होतो. भंग झाला की द्वैत राहत नाही. साहजिकच आहे, कारण द्वैतामुळंच या 3 अवस्था येत होत्या. जिथे द्वैताचा निराश झाला
तिथे या तीनही अवस्थांचा लोप होतो आणि साधक अखंड जागृतीमध्ये राहायला शिकतो. आपण हा विषय साधनेच्या दृष्टीनं सुषुप्तीमधली जाग अशा तऱ्हेनं पाहिलेला आहे पूर्वी. सुषुप्ती अवस्थेमध्ये आपण आहोत या ठिकाणी ज्याला स्थिर राहता आलं त्याचं कामच झालं. त्याला ती अवस्थाच प्राप्त झाली ज्या अवस्थेनं तो तुर्यमध्ये प्रवेश करेल. पण हे सहजासहजी जमत नाही. सर्वसामान्यत आपल्याला कधी झोप लागते आणि कधी जाग येते हे नीट कळतही नाही. त्यातल्या त्यात जाग येताना थोडंफार तरी कळेल, पण झोपी जाताना मुळीच कळत नाही. बेमालूमपणे आपण झोपी जातो. इथे सद्गुरू सावध राहायला शिकवतात. आपल्याला झोप तेव्हाच येते जेव्हा आपलं मन एकाकार होतं. मन अस्वस्थ असेल तर शरीर कितीही थकलेलं असलं तरी झोप येत नाही. आणि मन हे श्वासांशिवाय आणखी कुठेही एकाकार होऊ शकत नाही. म्हणजेच श्वासांचा संबंध आपल्या जागृतावस्थेशी जितका जवळचा आहे तितकाच निद्रावस्थेशीही जवळचा आहे. इथली किल्ली सद्गुरू देतात. आपण जर प्रयोग करून पाहिला तर शांत बसल्यानंतर आपल्या श्वासांवरती नुसतं लक्ष दिलं, काहीही केलं नाही बरं का, केवळ लक्ष देऊन जरी आपण थांबलो तरी आपल्या मनाला एक प्रकारची शांतता आल्याचा अनुभव येईल. काही जणांना तर झोपही लागू शकते. हे जे श्वासांवरचं अनुसंधान आहे त्याची किल्ली सद्गुरू देतात. भगवंताचं नाम, ध्यान या दोन्ही साधना या श्वासांच्या मध्येच स्थिरावलेल्या आहेत. ध्यानाच्या प्रगाढ अवस्थेमध्ये त्याचा परिणाम श्वासांवरती दिसूनच येतो. नामस्मरणाच्या साधनेचाही परिणाम श्वासांवर दिसून येतो. गोंदवलेकर महाराजांना एकानं विचारलं, महाराज आपण किती नाम घेता? खरं म्हणजे श्री महाराजांना असा प्रश्न विचारणं हेच धाडसाचं काम आहे. पण श्री महाराजांनी शांतपणे त्याचं उत्तर दिलं, जितके श्वास तितकं नाम. या श्री महाराजांच्या उत्तरामध्ये अत्यंत गहन अर्थ दडलेला आहे. शास्त्र असं सांगतं की आपले एका दिवसात 21,600 श्वास होतात. प्रत्येक श्वासावरती नाम घेतलं तर दर दिवशी 21,600 वेळा नाम जपवायला पाहिजे. पण असा त्याचा अर्थ नाही. जितके श्वास तितकं नाम याचा संबंध आत्मानुसंधानाशी आहे. श्वास मोजायला गेल्यानंतर कालांतरानं आपल्याला निद्राच लागत असेल तर श्वास मोजणारा कुठे निघून गेला? आणि निद्रेतून आपण जाग झाल्यानंतर ज्या स्मृतीसहित आपण जागे झालो ती स्मृती कुणी आणून दिली? म्हणजे ज्याच्यामुळे श्वास मोजत होतो, ज्याच्यामुळे निद्रेमध्ये राहिलो होतो तो तिथे स्थिरतेनं आहे. त्याच्यापाशी आपल्याला स्थिर राहता जर आलं तर श्वासामध्ये नाम साधता आलं. असं पहा, आपण तर्कानं थोडासा याचा विचार करूया. जेव्हा आपलं मन शांत होतं तेव्हा श्वासांची गतीही शांत होते. आता शास्त्रानं सांगितलं की 21,600 श्वास पूर्ण दिवसामध्ये होतात. पण ज्याचं मन चित्त शांत झालेलं आहे त्याच्या श्वासांची गती जर कमी होत असेल तर निश्चितच 21,600पेक्षा कितीतरी कमी श्वास त्याचे होतील. आपण सर्वसामान्यतः मिनिटाला 12, 15, 18 श्वास घेतो. पण प्रयोग करून पहावा. शांत जर आपण बसलो, मनातील विचार शांत झाले, श्वासांवरती लक्ष देत मनातील विचार शांत करण्याचाही अभ्यास करत गेलो आणि जर खोल श्वास घेतले तर 4-5 श्वासांमध्ये सुद्धा मिनिट निघून जातो. याचा अर्थ असा की ज्याचा अभ्यास उत्तम आहे, मनाची आणि चित्ताची धाव ज्याची गुरुकृपेनं कमी झालेली आहे, वर्षानुवर्षांच्या अभ्यासानं त्याला आतमध्ये शांती प्राप्त झालेली आहे, त्याचे श्वास इतके भराभर वाहत नाहीत. काही योग्यांचे श्वास तर इतके कमी असतात की मिनिटाला एखादा श्वास घेतला जातो तर कधीकधी 2-3 मिनिटाला एक श्वास घेतला जातो. मग त्यांच्या जीवनामध्ये 21,600 श्वास राहणारच नाहीत. याचा अर्थ असा की दिवसभरामध्ये 21,600 जप आहे. याचाच अर्थ दिवसभरामध्ये ते चालवणारा तिथे कुणीतरी आहे. दुसऱ्या तऱ्हेनं सांगायचं झाल्यास 21,600 जपामध्ये राहणं म्हणजेच ते श्वास चालवणारा जो आहे त्याच्यापाशी स्थिर राहणं. असं पहा, एक आंब्याचं झाड आहे, आंब्यांनी लगडलेलं आहे. अंदाजे 1,500 आंबे त्याच्यावरती आहेत. आपण सांगतो की केवढे आंबे लागलेत त्या झाडावरती. पण त्या वाक्यामध्ये एक अर्थ लपलेला असतो
की त्या आंब्याचं झाड तिथे आहे. हे त्याचं आसणेपण आपण वेगळ्या वाक्यानं सांगतो की त्याच्यावर आंबे लागलेले आहेत. झाडच नसेल तर त्याच्यावरती लागलेल्या आंब्यांची गोष्टच येणार नाही. म्हणजे झाड आहे, मग त्याच्यावरती आंबे आहेत आणि मग त्यांची संख्या सांगितली जात आहे. अशाच पद्धतीनं मुळाशी आधी आपण अस्तित्व रूपानं आहोत आणि म्हणून श्वासांना जागा आहे, देहाला स्थान आहे. आता आंब्यांना महत्त्व आहे, पण आंब्यांना जास्त महत्त्व का झाडाच्या आसण्याला जास्त महत्त्व? अर्थातच झाडाच्या आसण्याला. झाड जर नसेल, रोगड जर निघालं तर त्याला आंबे येणारच नाहीत. रोगड झाड असणं म्हणजे दृष्टी बहिर्मुख असणं, दृश्यामध्ये असणं, आणि चांगलं झाड म्हणजे दृष्टी आत्मस्वरूपाकडं असणं. आपली दृष्टी जर आत्म्याकडे नसेल तर श्वासांमध्ये नाम साधलं गेलं नाहीच. आपली दृष्टी जर दृश्यामध्येच अडकली तर नुसतं श्वासांवर लक्ष देऊन परमार्थ साधणार नाही. याचा संगम सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये घडतो आणि इथेच खऱ्या जागृतीचं मूळ आहे. ज्या क्षणी साधक निद्रेच्या अधीन होतो त्या क्षणी त्याचे प्राण मनाबरोबर पुरीतत नाडीमध्ये जातात. हा विषय पूर्वी आपण पाहिलाय. सद्गुरु कृपेनं जेव्हा सुषुम्नेचं दार उघडलं जातं तेव्हा प्राण हे मनाबरोबर सुषुम्नेमध्ये प्रवेश करतात आणि साधक निद्रेच्या ऐवजी जागृत सुषुप्तीमध्ये शिरतो. पण हा जो मार्ग आहे तो साधकाला एकदम पकडता येत नाही. त्यासाठी सराव करावा लागतो. श्वासांवर भगवंताच्या नामावर अनुसंधान देण्याचा सराव. आपण आहोत याची सवय आपल्याला इतकी आहे की आपण नाही म्हणजे आपल्याला धोका वाटायला लागतो. आणि आपण आहोत ही सवय आपल्याला देहाच्या अंगानं पडलेली आहे. म्हणजे देह असेल तर मी आहे, विचार असतील तर मी आहे, काहीतरी आज चिंतन सुरू आहे तरच मी आहे. यापैकी काहीही बंद पडलं तर जीव घाबरागुबरा व्हायला लागतो. म्हणजे याशिवाय आपण आहोत इथपर्यंत आपण पोचलेलोच असत नाही. साधनेच्या सरावानं जीव त्या दशेमध्ये टिकायला शिकतो. अन्यथा काय होतं, पलंगावरून आपला तोल जरी गेला तरी आपण दचकतो. अनेकांना एक अनुभव आला असेल पहा, स्वप्नामध्ये आपण उंचावरनं खाली पडतोय असं वाटायला लागतं आणि आपण पडू की काय म्हणून आपण दचकून खरेखुरे जागे होतो. आपलं असं का होतं? कारण देहाच्या अंगानं आपलं अस्तित्व राहणारच नाही ही भीती जीवामध्ये आहे. ती भीती त्यावेळी तोंड वर काढते आणि आपण दचकतो. ही भीती हळूहळू साधनेमध्ये निघून जाते. मग ही भीती आली कुठून? द्वैतामधूनच आली. द्वैत हेच भयाचं मुख्य कारण आहे. द्वैत नसेल तिथे भय नाही आणि जिथे भय आहे तिथे द्वैत आहे हे उघडच आहे. समर्थ दाखला देतात आपल्याला पहा. निद्रा सांडूनी चैरा झाला तो स्वप्न भयापासून सुटला. म्हणजे कशातून सुटला इथे तो? द्वैतातून सुटला. म्हणजे आपण आहोत, शुद्ध अस्तित्व रूपानं, शुद्ध जाणीव रूपानं आहोत. याचा सराव साधक द्वैताशिवाय करतो. लक्ष देऊन ऐका. मन शांत झालेलं आहे, विचार शून्य आहेत, चित्तामध्ये कोणताही तरंग नाही, देहाची स्मृतीसुद्धा गेलेली आहे, अशी ही शांत अवस्था आहे. जीवभावावर असलेला साधक अशा अवस्थेमध्ये दचकेल किंवा झोपी तरी जाईल. या दोन्हीही गोष्टी न घडता साधक त्या अवस्थेमध्ये स्थिर राहायला शिकतो आणि ती स्थिरता त्याला द्वैताच्या पलीकडे गेल्यामुळं प्राप्त होते. द्वैतात जर तो असेल तर तो याच भावामध्ये असेल की मी म्हणजे देह, मन, बुद्धी वगैरे वगैरे, आणि मग त्याला दचकायला होईल किंवा या अवस्थेमध्ये न शिरता तो निद्रेच्या अधीन होईल. पण देहापासून वेगळे होऊन शांत नामाच्या किंवा आत्म्याच्या अनुसंधानामध्ये तो राहिल्यामुळं देहाची उपाधी तिथं गळून पडते आणि मग साधक द्वैतरहित शांततेमध्ये टिकून राहतो. म्हणजे त्याला आता तिथं भय राहणार नाही. भयाचं मुख्य कारण द्वैत आणि भय जिथून प्रगट होतं ते मन, दोन्हीही तिथं नसल्यामुळं साधकाकडून माया सांडली जाते. सांडलं जाणं हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहे. माया टाकून तैसा गेला असं समर्थ म्हणत नाहीत. माया सांडून तैसा गेला साधक स्वरूपी असं ते म्हणतात. सांडणं आणि टाकणं यात फरक आहे. टाकण्यामध्ये मुद्दामपणा आहे, हेतुपुरस्सर केलेली कृती आहे.
आपल्या हातात पाण्याचा पेला आहे, त्यात पाणी आहे, ते आपण टाकतो. पण ते पाणी सांडलं केव्हा जातं? जेव्हा नकळतपणे त्या पेल्यातून पाणी बाहेर पडतं तेव्हा पाणी सांडलं जातं. किंवा तोच पेला बाजूला ठेवला आहे, नकळतपणे आपला धक्का त्याला लागला तर पाणी सांडलं जातं. अशाच पद्धतीनं साधकाच्या नकळतपणे मायेचा त्याग घडतो बरं का, तो केला जात नाही. कारण करण्यामध्ये मुद्दामपणा आला, टाकणं आलं. तसं न टाकता माया त्याच्याकडनं सांडली जाते. ते नकळतपणे का घडतं? कारण कळतपणे जर घडत असतं तर तिथे द्वैत असतं. पण साधक द्वैतरूपी स्वप्नातून बाहेर आल्यामुळं, नकळतपणे अद्वैतानुभवामध्ये स्थिर राहिल्यामुळं मायेला सांडून स्वरूपामध्ये शिरतो. माया सांडून तैसा गेला साधक स्वरूपी. हे त्याचं स्वरूपामध्ये शिरणं मुख्यतः गुरुकृपेनं आणि सहजतेनं होतं. कारण तिथं द्वैताचं मुद्दाम पण असत नाही. साधक आणि सिद्धामध्ये इथेच मूलभूत फरक आहे. सिद्धावस्थेमध्ये ही अवस्था कधी चळतच नाही. इथून तो खालीच कधी येत नाही. अखंड स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहिलेला असतो. साधक मात्र या अवस्थेमध्ये जाण्याचा वारंवार प्रयत्न करत राहतो. म्हणून समर्थ अत्यंत महत्त्वाची ओवी पुढे सांगतात. ऐसी अंतरस्थिती बाणली, बाह्य निस्पृहता अवलंबिली, संसार उपाधी त्यागिली, या नाव साधक. इथे वापरलेला बाणली हा शब्द मुद्दाम केलेल्या साधनेच्या प्रयत्नालाच निर्देशित करतो. मग आत्ता तर आपण पाहिलं की साधक मुद्दाम तर स्वरूपामध्ये शिरलेला नाही, माया त्यानं टाकलेली नाही, तर माया सांडली गेलेली आहे. मग मुद्दाम केल्या जाणाऱ्या साधनेच्या प्रयत्नाला समर्थ अधोरेखित का करतात? कारण ज्या अवस्थेमध्ये माया सांडली जाते, नकळतपणे साधक द्वैताला टाकून अद्वैतात शिरतो, त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी त्याला साधनेचे प्रयत्न करावे लागतात. असं पहा, माउंट एव्हरेस्टवरती गिर्यारोहक गेलेला आहे. अशी स्थिती आलेली आहे की आता 4 पावलं टाकली आणि आपल्या देशाचा झेंडा रोवला की एव्हरेस्ट सर झालं. त्यावेळी तो काय म्हणेल? आता 4 पावलंच मी मागे आहे. पण त्या 4 पावलांपर्यंत येण्यासाठी संपूर्ण एव्हरेस्ट चढून तो वर गेलेला असतो. तसंच आत्मस्थिती बाणण्याच्या प्रयत्नात जो राहतो तो साधक असतो आणि मग त्यानं बाह्य निस्पृहता अंगीकारलेली असते. साधनेचे प्रयत्न आणि साधन सिद्ध होणं यामध्ये एक टप्पा असा येतो की फरक सूक्ष्म राहतो. 4 पावलंच आहेत, एव्हरेस्ट सर झालेला नाही. आता झेंडा रोवला की एव्हरेस्ट सर झाला, असाच इथे सूक्ष्म फरक राहतो. अंतरस्थिती त्याच्यामध्ये बाणलेली असते, पण अभ्यासानं, आणि तो ती वारंवार बाणत प्रपंचामध्ये निस्पृहता संपूर्णपणे अंगीकारतो. म्हणजे त्याचं आचरण अंतर्बाह्य आत्मज्ञानाच्या दृष्टीनं घडतं. कुठेही तो विषयांमध्ये लिप्त आहे असं दिसून येत नाही. कुठेही तो काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांच्या आहारी गेलेला आहे असं चित्र दिसून येत नाही. आचरणाला जर त्यानं सांभाळलं नाही तर आत्मस्थिती टिकून राहणार नाही. आपण आणखी एक उदाहरण पाहूया. धावण्याची शर्यत असते पहा. 1 सेकंद, अर्धा सेकंद किंवा 1 सेकंदाचा 10वा भाग एवढा जरी 2 स्पर्धकांमध्ये फरक असला तरी पहिला आणि दुसरा नंबर असा फरक पडतो. आता दोघेही खरं म्हणजे तिथं जवळजवळ पोहोचलेले आहेत, पण जवळजवळ पोहोचणं आणि प्रत्यक्ष पोहोचणं यात अंतर आहेच आहे. तसं साधक आणि सिद्धाच्या बाबतीत घडतं. साधकाची स्थिती स्वरूपापर्यंत गेलेली नाही असं नाही, पण आचरणाची शुद्धता पाळली गेली नाही तर तिथून तो खाली घसरू शकतो. मग डोळ्याच्या टप्प्यात पर्वताचं शिखर दिसतंय, पण पाय घसरला आणि पडून जर गिर्यारोहक मेला तर त्यानं शिखर सर केलं नाहीच. असं होऊ नये आपलं, म्हणून साधक सावधानतेनं बाह्य निस्पृहता अवलंबतो आणि संसार उपाधीचा त्याग करतो. म्हणजे घरदार सोडून निघून जातो असा याचा अर्थ नसून उपाधी लक्षात घेणं आवश्यक आहे. उपाधी लागली कशामुळं? मनामुळं. मनाचा त्याग करून जो प्रपंचात राहिला तो परमार्थातच राहिला, आणि मनाबरोबर जो परमार्थात वावरायला लागला त्यानं परमार्थ केलाच नाही. अशा पद्धतीनं आपल्या मनाचा त्याग करून संसाराची उपाधी तो बाजूला टाकून संसारामध्ये जगतो, पण अलिप्तपणानं. पुन्हा हा सुद्धा अभ्यासाचाच विषय आहे.
नकळतपणे आपल्याला विषयांचा स्पर्श होणारच, कारण देह धारण केलेला आहे. म्हणजे पहा, नित्यानं नियमानं केलेली साधना, नित्यानं नियमानं केलेलं श्रवण, चिंतन, मनन हे सगळं बरोबर नसेल तर व्यवहारकाळी निस्पृहता अंगी बाणवता येणार नाही. संसारामध्ये राहून संसाराच्या उपाधीपासून वेगळं राहता येणार नाही. अशा तऱ्हेनं साधकाचं जीवन अभ्यासानं व्यापलेलं असतं. एकदम ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की मनाला बाजूला ठेवून जगायचं कसं? इथेच तर आपली चूक आहे. आपण आपलं अस्तित्व आणि आपलं जगणं आणि आपलं मन हे इतकं एकत्र करून आपण पाहतो की हे वेगळे वेगळे घटक आहेत हे आपल्या ध्यानात येत नाही. साधनेमध्ये साधक जसजसा मुरायला लागतो तसं तसं तो त्याच्या मनाला वेगळेपणानं पाहायला लागतो. वेगळेपणानं दिसणारी गोष्ट मग बाजूलाही करता येते आणि आपलं अस्तित्वही टिकवून ठेवता येतं. आणि अर्थातच साधक त्याचं अस्तित्व मन देह याच्याशी निगडीत न करता आपल्या स्वरूपाशी निगडीत करत असतो आणि म्हणून त्याच्यामध्ये स्वरूपस्थिती बाणली जाते. अशा तऱ्हेचा हा सखोल विषय आहे. निद्रा सांडून चैरा झाला, तो स्वप्न भयापासून सुटला. माया सांडून तैसा गेला साधक स्वरूपी. ऐसी अंतरस्थिती बाणली, बाह्य निस्पृहता अवलंबिली. संसार उपाधी त्यागिली या नाव साधक. मग अर्थातच तो त्याच्या विकारांना बाजूला ठेवणारच ना. कामापासून सुटला, क्रोधापासूनही पळाला, मदमत्सर सांडिला एकीकडे. हे आत्ताच आपण निरूपणात पाहिलं की या कुठल्याही गोष्टींचा प्रभाव तो स्वतःवरती होऊ देत नाही. समर्थांनी अगदी तेच पुढं सांगितलेलं आहे. आता या समासात आणखी समर्थ काय सांगतात तो भाग सखोलतेनं आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.